गणेश दगडूशेठ गणपती देवा। हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये। आणि नवीन वर्षाचा हा नवा व्लॉग आहे आपला। सो आज आहे 1 जानेवारी 2024 आणि मी आज नवीन सुरुवात केलेली व्लॉगची आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते। बट तरी चला आता आपण स्टार्ट करूया त्याचा व्लॉग। आणि मी निघालो भोसरीहून, इथे मेन पुण्यामध्ये आलो मी। आता सध्या आपण कुठे? आता मनपाजवळ आहोत। आता आम्ही मनपाला आहोत आणि आता इथून मला स्पेशली इथे मंदिराला जायचं होतं, जे की सर्वात आवडतं आहे सर्वांचं, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। सो आता आम्ही तिथे जाणार आहोत, दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर अजून खूप काही गणपती मंदिर आहेत आणि वेगवेगळे जे पुण्यामधले स्पेशल आहेत, तिथे सर्व मंदिराला जाऊन आपण भेट करणार आहोत आणि ते सर्व मंदिर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील। आणि आम्ही शनिवार वाड्याला सुद्धा जाणार आहोत। सो आम्ही दोघं जाणार आहोत, है ना? जाणार आहोत। सो 4-5 मंदिर आहेत, आम्ही ते पाहणार आहोत आणि नंतर मग झालं मग ब्लॉग एंड होणार। सो चला आम्ही जाऊ आणि पाहूत आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। आणि ब्लॉग आता स्टार्ट होते, तर सर्वांनी काय करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून टाका। तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया। खूप सुंदर असं मंदिर आहे, सर्वांनाच माहिती आहे, पुण्यातलं सर्वात फेवरेट सर्वांचंच मंदिर आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। आणि माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती यार की एकदा या गणपतीला येऊन इथे दर्शन घ्यावे। सो आज 1 तारीख आहे आणि नवीन वर्ष पण आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात होत आहे आणि मला पण खूप छान वाटत आहे, कारण की यार इतक्या दिवस झाले मी पुण्यात होतो पण कधी वेळच नाही भेटला यायला, कारण की आपण आपल्याच कामामध्ये बिझी असतो, सो आपल्याला टाइम नाही भेटत। आणि इथे पण ना खूप जण आले होते, त्यामुळे गर्दी अतिशय जास्त होता आणि पासची लाईन वेगळी होती आणि विदाऊट पासची लाईन वेगळी होती। सो आम्हाला मधात जाऊन दर्शन घ्यायला गर्दा खूप जास्त होता, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलो आणि खूप छान वाटलं। आणि माझ्या मित्राच्या रूमपासून खूप जवळ आहे जवळ आहे मंदिर आणि 5 पावलावरच आहे, चलत आलं तरी आपण होऊन जाते, मंदिराजवळ आहे आणि सगळ्याच गोष्टी जवळ आहेत मित्राच्या, त्यामुळे जरा मित्राच्या रूमला आलो आणि तिथून मग आता इकडे गणपतीला आलोत। सो बाहेरून दिसत आहे, आम्हाला एकदम क्लिअर दिसत आहे बाहेरून गणपती बाप्पा आणि बाहेरूनच सर्वजण दर्शन घेत आहेत, कारण की आता आज आम्ही मध्ये गेलो तर खूप जास्त वेळ जाणार आहे आणि खूप मध्ये अडकूनच राहतो आपण, मग बाहेर निघायला खूप वेळ लागतो। सो त्यामुळे आम्ही मध्येच नाही गेलो। सो कारण की आम्हाला अजून खूप काही जे मंदिरं होते त्यांना जाऊन व्हिजिट करायचं होतं। सो बाहेरून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर मग आम्ही निघालोत, समोर एक बालाजीचं मंदिर होतं, सो त्या बालाजीच्या मंदिरामध्ये आलोत आणि तिथे पण बालाजीचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तिथं आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मंदिर आहेत। आणि इथे ना सर्वात जास्त मला गणपतीचे खूप जास्त मंदिरं दिसलेत आणि खूप चांगलं वाटलं यार। तो पाहू शकता तुम्ही समोर, काही मी सिनेमॅटिक शॉट्स पण घेतले, एन्जॉय करा तुम्ही। माझ्या मित्रानं सांगितले मला की यांच्या इथे बाजूला इथे सुदामाचे पोहे म्हणून पण खूप जास्त फेमस आहे म्हणे, जसं आमच्या इथं पण नांदेडला काही आहेत पोहेवाले जे खूप जास्त फेमस आहेत, तसं यांच्या इथे पण आहेत। आणि एक नाद ब्रह्मा इडली म्हणून माझा मित्र म्हणत होता खूप जास्त फेमस आहे। सो आम्ही तिथे पण जाऊन इडली पण खाली आणि पोहे सुद्धा खाल्ले। सो आणि स्ट्रीटवर पण हे खूप बघा पेंटिंग्स महादेवाच्या किती सुंदर सुंदर आहेत ना, छान बघा, इथे सर्वजण आपापला व्यवसाय करत आहेत छान पद्धतीने। आणि हा अजून नंतर मग आम्ही आलोत इथे श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, माताचं मंदिर आहे आणि खूप छान आहे, खूप सुंदर मंदिर असं आहे। आणि सर्व मंदिराच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डवर सर्व माहिती लिहिलेली आहे मंदिराविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी। सो बघा आम्ही जात आहोत, इथे पण खूप जास्त गर्दा होता, सो तरी पण आम्ही
लाईनमध्ये राहिलो आणि समोर जाऊन खूप वाट बघत होतो की कधी पुढे जाऊन माताचं दर्शन होते. आणि कारण की दुरून खूप चांगलं आणि एकदम भारी वाटत होतं. सो जेव्हा जवळ गेलं तेव्हा खूप छान असं दर्शन झालं माताचं, देवी माता. आणि त्यानंतर आम्ही मग बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला दिसलं विष्णूचं मंदिर आणि तिथे आम्ही दर्शन घेतले विष्णूचं. आणि त्यानंतर मग आम्ही आता प्रदक्षिणा मारायला निघालो होतो. आणि त्यानंतर मग बाहेर आल्याच्या नंतर आम्ही अजून एक गणपती मंदिर दिसलं आम्हाला, श्रीमंत पेशवे गणपती मंदिर. सो तिथे गेलो, तिथे जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. सो आज आम्हाला फिरायचंच होतं, गणपती मंदिर फिरायचे होते, जेवढे आहेत तेवढे पुण्यामधले चांगले चांगले जे जवळपास आहेत. सो आम्ही ते सर्व फिरलो, खूप छान वाटलं. त्यानंतर जरा निघालोत आणि मग तिथून निघालोत मग आम्हाला अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं, श्री कसबा गणपती मंदिर. सो आम्ही तिथे निघालोत, आता जात आहोत चलत 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 चलत. सो तुम्हाला दिसेलच आता पुढे. खूप छान असं हे पण मंदिर आहे. आणि मध्ये ना खूप असं मला इतकं चांगलं वाटलं, कारण जेव्हा आम्ही बाहेर होतो ना तेव्हा आम्हाला ना खूप जास्त ट्रॅफिकचा त्याचा आवाज येत होता. माझ्या मित्राने म्हणला तू मधात चल म्हणे एकदा, मग तुला आवाज तेवढा येणार नाही म्हणे. मग जेव्हा आम्ही मधात एंटर केलं मंदिरात तेव्हा बिलकुल आवाज असा शांतच झाला एकदम. मी पण आश्चर्यचकितच झालो, खरंच बाहेरचा काहीच आवाज येत नव्हता मध्ये. आणि खूप छान वाटत होतं मध्ये मंदिरामध्ये. पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा. आणि इथे काही बोर्ड्स पण लावले होते, वेगवेगळे गणपती, श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा. पाहू शकता तुम्ही किती छान. आणि मधातून काय म्हणतात मंदिर पण एकदम छान असं डिझाईन केलं होतं. सो कारण की जुने गणपतीचे मंदिर किंवा जेवढे पण जुने काही मंदिर आहेत ते खूप छान डिझाईन केलेले आहेत पहिलीच्या लोकांनी. सो खूप मस्त.